नमस्कार। जयतु जयतु हिंदू राष्ट्र में यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। बंधू भगिनींनो, पौष महिना चालू आहे आणि या पौष महिन्याची अत्यंत महत्त्वाची एक तिथी म्हणजेच रथसप्तमी। चला तर जाणून घेऊया सौभाग्य, पुत्र आणि धनप्राप्तीचे व्रत म्हणजेच रथसप्तमीचे व्रत। रथसप्तमी सणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर ऐकूया रथसप्तमी सणाची माहिती आणि रथसप्तमीच्या दिवशी वाचली जाणारी कथा। या दिवशी श्री आदित्य नारायण यांची पूजा केली जाते। श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णूंचे स्वरूप असे मानले जाते। जो नित्य श्री सूर्यदेवाला पूजा करतो, त्याची पूजा अर्चना करतो, रोज अर्घ्य देतो, तो आरोग्यवान होतो आणि त्याचे अष्टदारिद्र्यही नष्ट होते। श्री सूर्यदेवता यांच्या परिवाराविषयी थोडेसे जाणून घेऊया। सूर्यदेवांचे वडील होते कश्यप ऋषी आणि सूर्यदेवांची आई आहे आदिती देवी। तर सूर्यदेवांचा जन्म कसा झाला याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आणि मग सूर्यदेवांना 4 धर्मपत्नी होत्या। त्यापैकी सूर्यदेव आणि सविता देवी यांच्यापासून वैवस्वत मनु आणि यमदेव हे 2 पुत्र आहेत। तसेच त्यांना एक यमुना नावाची कन्याही आहे। सूर्यदेवांची दुसरी पत्नी म्हणजे राधनी देवी। सूर्यदेव आणि राधनी देवी यांना रैवत नावाचा एक पुत्र आहे। सूर्यदेव यांची तिसरी पत्नी आहे प्रभादेवी आणि या प्रभादेवीपासून सूर्यदेवांना प्रभात नावाचा एक पुत्र आहे। सूर्यदेवाची चौथी पत्नी आहे छायादेवी। वास्तविक छायादेवी ही सविता देवीची सावली आहे आणि सविता देवीच्या सावलीपासून म्हणजेच या छायादेवीपासून सूर्यदेवांना शनिदेव आणि सावर्णी असे 2 पुत्र आहेत। तर भद्रा आणि तप्ती अशा 2 कन्या आहेत। तर मत्स्य पुराणानुसार ही सर्व माहिती आहे सूर्यदेवांच्या परिवाराविषयी। चला तर मग जाणून घेऊया रथसप्तमीचे महत्त्व। रथसप्तमीचे हे व्रत असे आहे ज्यामुळे सौभाग्य, पुत्र आणि धनप्राप्तीचे योग येतात। म्हणूनच या व्रताला अधिक महत्त्व दिले जाते। माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी असे म्हणतात। या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करतात आणि त्यांना पायसचा नैवेद्य दाखवतात। भगवान सूर्यनारायण दररोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड चाललेली आहे। त्यांच्या रथाला 7 अश्व आहेत। हे अश्व म्हणजेच सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना आहे। रथसप्तमीच्या या व्रतामध्ये पहिल्यांदा ध्यानमग्नता, नंतर नाममंत्रांसह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे। रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे। देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत। रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह आणि उत्कर्षाचे प्रतीक आहे। रथसप्तमीला म्हणजेच महासप्तमीला वेगवेगळ्या स्थानांनुसार वेगवेगळी नावे आहेत। बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी असे म्हणतात। उत्तरेकडे ही तिथी जयंती सप्तमी किंवा अचला या नावाने प्रसिद्ध आहे। हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते। ही समजूत असल्यामुळे दक्षिणेत रथसप्तमी असे म्हटले जाते। शब्द कल्पद्रुमकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले आहे आणि या तिथीला माकरी सप्तमी असे म्हटले जाते। तसेच सूर्य सप्तमी, भानुसप्तमी या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते आणि त्या प्रांतानुसार त्या नावानुसार त्या ठिकाणी केले जाणाऱ्या पूजा अर्चनामध्ये देखील बदल होत असतो। आता आपण पाहूया की रथसप्तमीच्या दिवशी कोणती कथा वाचली जाते। तर ऐकूया रथसप्तमीची कथा। कंबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता। त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला। तो मुलगा जन्मताच रोगी होता।
त्याच्या आरोग्याची चिंता नेहमीच राजाला सतावत असे व त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून त्या राजा यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले। तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितले की पूर्वजन्मी या बाळाने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे। याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल। राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकला आणि त्याने मुलगा निरोगी व्हावा म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजा केली। त्यामुळे त्याचा मुलगा निरोगी आणि सुखी झाला। यामुळेच आपण सूर्यदेवाला आरोग्याची देवता असे म्हणतो। भारतीय सनातन परंपरेतील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्रीय दृष्टिकोन हा नक्कीच असतो। आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हे चांगल्या भावनेने, चांगल्या विचारानेच साजरे केले जातात आणि त्याला शास्त्रीय दृष्टिकोनही असतो, तसेच भावनिक आधार आहे। म्हणूनच तर आज 21व्या शतकामध्येही आपण या परंपरा मनापासून जपतो आहेत। याला नैसर्गिक दृष्टिकोनही आवश्यक आहेत। सर्व प्रकारच्या रोगातून मुक्ती मिळावी, उत्तम आरोग्य लाभावे, तसेच सौभाग्य, उत्तम पुत्र आणि पुरेसे धन मिळावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हे रथसप्तमीचे व्रत केले जाते। वर्षभर सूर्याचे व्रत करून शेवटी रथाचे दान केले तर त्याला महासप्तमी असे म्हटले जाते। मस्तकावर बोरीची आणि रुईची प्रत्येकी 7 पाने धारण करून उपासना केली तर त्याला माघ सप्तमी असे म्हणतात। तसेच मस्तकावर दीप धारण करून उपासना केली तर त्याला अचला सप्तमी असे म्हटले जाते। आणि योग्य पुत्र, धन, सौभाग्य आणि चांगले आरोग्य हे या व्रताचे फळ सांगितले जाते। महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात। षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करतात। सप्तमीला सूर्योदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा केली जाते। अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवला जातो आणि सूर्यनारायणासाठी अंगणातच दूध उतू जाऊ दिले जाते। हेही या व्रताचे मुख्य काम आहे। तसेच हळदी कुंकू आणि वाण देणे असा कार्यक्रमही होतो। दक्षिणेत या दिवशी अन्याध्याय असतो। रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम केले जातात। आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात, त्यावर एक पाट ठेवतात, त्या पाटावर रक्तचंदनाने 7 घोड्यांचा सूर्याचा रथ काढतात, त्यावर अरुणासह सूर्य प्रतिमा काढतात। नंतर ध्येय सदा सवितौ मंडलम मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात। गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात। सप्तधान्ये, 7 रुईची पाने, 7 बोरे सूर्याला वाहतात। अष्टांग अर्घ्य देतात, ब्राह्मणाला भोजन घालतात। बंधू भगिनींनो, असे हे आहे रथसप्तमीचे व्रत आणि रथसप्तमीची कहाणी। माहिती आवडली कमेंटमध्ये अवश्य कळवा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जयतु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।